ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 34. विश्वाच्या हातात राजवीर देशमुखांचं ते जुनं पत्र होतं. त्याचे हात थरथरत होते. आजूबाजूला उभे असलेले पुष्पा, शेखर, दामोदर आणि गणू त्याच्याकडे एकटक पाहत होते. पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या आयुष्याचा पाया हादरवत होते. त्यांनी पुन्हा एकदा पत्र उघडलं, डोळ्यातील अश्रू पुसले आणि पुढचं वाचायला सुरुवात केली. प्रिय विश्वास, जर तू हे पत्र इथेपर्यंत वाचलं असेल तर समज की तू माझ्या स्वप्नापेक्षाही मोठा झाला आहेस. मी तुझा जन्मदाता पिता नाही, पण तू माझ्यासाठी माझ्या रक्तापेक्षाही जास्त जवळचा होतास. तुझी खरी आई आजही जिवंत आहे, पण तिला जिवंत ठेवण्यासाठीच मला तुला माझ्यापासूनही सत्य लपवावं लागलं. कारण तुझ्या जन्माच्या रात्री एका अशा व्यक्तीने तुझा जीव घेण्याची शपथ घेतली होती, ज्याच्यावर आम्ही सर्वाधिक विश्वास ठेवत होतो. हे वाचताच विश्वाच्या डोळ्यात धक्का आणि वेदना दोन्ही दाटून आले. त्याचा श्वास जड झाला. पुष्पा त्याच्या जवळ आली. तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला, पण विश्वाचं लक्ष पत्रावरच होतं. पत्रात पुढे लिहिलेलं होतं, तुझ्या आईचं नाव सावित्री आहे. ती आजही जिवंत आहे, पण जगासाठी 30 वर्षांपूर्वीच मेली होती. कारण तिचा श्वास सुरू आहे, पण तिचं आयुष्य कैद झालं आहे. तिला जिवंत ठेवण्यात आलं कारण तिच्याकडे त्या रात्रीचं एकमेव सत्य आहे. जर ती बाहेर आली तर अनेक मोठे चेहरे तुरुंगात जातील. सावित्री. विश्वाच्या तोंडून नकळतच नाव बाहेर पडलं. शेखरचे डोळे मोठे झाले. दामोदरच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. तो थरथरत म्हणाला, नाही, हे अशक्य आहे. सावित्री जिवंत असूच शकत नाही. मी स्वतः तिची चिता पाहिली होती. शेखरने दीर्घ श्वास घेतला. तो शांतपणे म्हणाला, दामोदर, तू जे पाहिलंस ती सावित्री नव्हती. तो एक सगळा बनाव होता. राजवीरने तो आखलेला होता. कारण त्या रात्री सावित्रीला वाचवणं हेच सर्वात मोठं युद्ध होतं. या ऐकताच सगळे स्तब्ध झाले. तेवढ्यात पोलीस आयुक्तांचा फोन वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता वाढत गेली.
ते विश्वासकडे पाहत म्हणाले, आत्ताच बातमी आली आहे. शहराबाहेरच्या जुन्या मनोरुग्णालयात 30 वर्षांपासून एक अज्ञात महिलेची गुप्तपणे देखभाल केली जात आहे. पण काही मिनिटांपूर्वी तिथे हल्ला झाला आहे आणि ती महिला बेपत्ता झाली आहे. विश्वाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, ती सावित्री असू शकते. शेखरनेच मान डोलावली. हो, आणि जर ती शत्रूच्या हाती लागली तर पुन्हा कधीच सत्य बाहेर येणार नाही. विश्वासने पत्र छातीशी घट्ट धरलं. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त आग होती. तो ठाम आवाजात म्हणाला, ती माझी आई आहे. 30 वर्षे तिने नरक भोगलं असेल. आता एक क्षणही मी तिला एकटी सोडणार नाही. जिवंत असेल तर तिला घेऊनच परत येईन. तेवढ्यात राजवाड्याच्या भग्न दरवाजाजवळ एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून काळ्या कपड्यातील 4 सशस्त्र माणसं उतरली. त्यांच्या मधोमध चेहऱ्यावर काळा बुरखा घातलेली एक स्त्री उभी होती. तिने हळूहळू बुरखा बाजूला केला. तिच्या कपाळावर अगदी विश्वाच्या हातावर असलेल्या गोंदासारखंच होतं. विश्वाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, आई. विश्वाच्या तोंडून आई हा शब्द बाहेर पडताच संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. काळ्या SUV समोर असलेली उभी ती स्त्री काही क्षण निश्चल राहिली. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, ओळखीची एक हलकीशी चमक होती, पण त्याच वेळी अनेक वर्षांच्या कैदेची भीतीही होती. तिच्या कपाळावरचं गोंधन त्या दिव्याच्या प्रकाशात चमकत होतं. विश्वास हळूहळू तिच्या दिशेने चालू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. प्रत्येक पाऊल टाकताना त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. 30 वर्षांपासून जिचा चेहराही त्याने पाहिला नव्हता, ती आज त्याच्यासमोर उभी होती. तेवढ्यात त्या स्त्रीच्या मागे उभा असलेला एका बंदूकधारीने तिच्या पाठीवर बंदूक रोखली आणि मोठ्याने ओरडला, एक पाऊल पुढे टाकलंस तर बघ, तिचा जीव जाईल. विश्वास तिथेच थांबला. पुष्पा घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. पण तोही शांत राहिला, कारण एका चुकीच्या हालचालीने सर्व काही संपणार होतं. त्या स्त्रीने थरथरत्या हाताने विश्वासकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. आणि या अनेक वर्षांनी तिच्या ओठावरून एक शब्द बाहेर पडला, विश्वास.
तो आवाज ऐकताच विश्वाच्या अंगावर काटा आला. तोच आवाज जो त्याने कधीच ऐकला नव्हता, पण तरीही मनाने ओळखलेला. तो रडतच म्हणाला, आई, मी आलोय. आता तुला कोणीही माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. त्याच क्षणी अचानक मागून आणखी 3 गाड्या भरधाव वेगाने राजवाड्याच्या आवारात शिरल्या. काळ्या कपड्यातील सशस्त्र माणसं खाली उतरली. त्यांच्या मधोमध एक उंच व्यक्ती हळूहळू पुढे आली. त्याचा चेहरा सावलीत लपलेला होता, पण त्याचा जीव ऐकताच शेखरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे अशक्य आहे. तू जिवंत कसा? त्या व्यक्तीने हसत चेहऱ्यावरचा काळा चष्मा काढला आणि शांतपणे म्हणाला, रणजित हा फक्त प्यादा होता. खरी खेळी मी खेळत होतो. माझं नाव विक्रांत देशमुख आणि आजपासून हा खेळ नव्याने सुरू होईल. विश्वास, पुष्पा, दामोदर आणि शेखर थरारून त्याच्याकडे पाहत राहिले. कारण ज्याला 30 वर्षापूर्वी मृत समजलं होतं, तो आज त्याच्या समोर जिवंत उभा होता आणि त्यांच्या हातात विक्रांत देशमुख समोर उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं थंड हास्य होतं. एका हातात बंदूक तर दुसऱ्या हाताने त्याने सावित्रीचा हात घट्ट पकडलेला होता. तिच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षाची वेदना स्पष्ट दिसत होत्या आणि विश्वासला पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाली. विश्वासच्या छातीत धडधड वाढली. त्याला आता समजलं होतं, हे युद्ध अजून संपलेलं नाही. खरं युद्ध आता सुरू होत आहे. विक्रांत हसत म्हणाला, विश्वास, तुला वाटलं रणजित संपला म्हणजे खेळ संपला. नाही, रणजित फक्त माझा मोहरा होता. या सगळ्या डावाचा खरा सूत्रधार मीच होतो. राजवीरने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा मी फायदा घेतला. त्याने माझ्या विरुद्ध पुरावे गोळा केले, पण मी त्याच्याच डोळ्यासमोर त्याचं सर्वस्व हिरावून घेतलं. त्याची पत्नी, त्याची मुलं आणि त्याचं आयुष्य. हे ऐकताच विश्वासचा संताप अनावर झाला. तो विक्रांतच्या दिशेने धावणार इतक्यात विक्रांतने सावित्रीच्या कपाळावर बंदूक ठेवली. एक पाऊल पुढे आलास तर तुझी आई तुझ्यासमोर मरेल. विश्वास जागेवरच थांबला.
त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण सावित्रीने मान हलवत त्याला थांबवलं. ती 30 वर्षांनी पहिल्यांदा स्पष्ट आवाजात बोलली, नको विश्वास, माझ्यासाठी थांबू नकोस. तुझ्या बाबांनी मला एकच गोष्ट शिकवलेली होती, सत्यासाठी जगायचं आणि गरज पडली तर सत्यासाठी मरायचं. पुष्पा रडू लागली. दामोदरने मूठ घट्ट आवळले. शकचा राग आता शिगेला पोचला होता. तेवढ्यात सावित्रीने नकळत तिच्या हातातील जुना कडा खाली पाडला. तो थेट विश्वाच्या पायाजवळ येऊन पडला. विश्वासने तो उचलला. कड्याच्या आत एक छोटासा कागद दडवलेला होता. त्याने तो अलगद उघडला. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, विक्रांतच्या उजव्या हाताला दुखापत आहे. तो बंदूक डाव्या हाताने अचूक चालवू शकत नाही. योग्य क्षणाची वाट पहा. हे वाचताच विश्वाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. त्याला समजलं, आई 30 वर्षे कैदेत असूनही हार मानली नव्हती. ती अजूनही लढत होती. आणि त्याच वेळी दूरवरून हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला. आकाशात पोलिसांचं हेलिकॉप्टर राजवाड्यावर घिरट्या घालू लागलं. विक्रांतच्या चेहऱ्यावर प्रथमच चिंता दिसू लागली. तो सावित्रीला ओढत मागे सरकला आणि ओरडला, जर कोणी जवळ आलं तर आधी सावित्री मरेल आणि मग हे सगळे सत्य तिच्यासोबत कायमचं संपेल. विश्वासने शांतपणे आईकडे पाहिलं. सावित्रीने डोळ्यांनी त्याला एक खूण केली. ती खूण पाहताच विश्वासला समजलं, निर्णायक क्षण आला होता.